नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत वृषभ राशीबद्दल आणि येणाऱ्या अक्षय तृतीयेपासून सुरू होणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाचा काळाबद्दल. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल काही मार्गदर्शन हवं असेल, काही प्रश्न विचारायचे असतील, नोकरीत समस्या असेल, व्यापार चालत नसेल, कर्ज झालेलं असेल, आरोग्याच्या समस्या असतील, नात्यांमध्ये समस्या असतील, लग्न कधी जमेल, संतान प्राप्ती, इतर कोणत्याही समस्या, अडथळे, दोष तुमच्या आयुष्यात असतील, तुम्हाला पत्रिका बघायची असेल, पत्रिकेत दोष असतील तर जाणून घ्यायचे असतील, त्यावर उपाय सेवा करून यातून मुक्तता मिळवायची असेल किंवा जीवनात पुढे काय मार्गदर्शन हवं असेल, त्यासाठी आम्हाला तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की मेसेज करावा. मित्रांनो, अक्षय तृतीया हा फक्त शुभ दिवस, हा फक्त सण नाही, तर हा दिवस असा आहे ज्या दिवशी सुरू केलेली प्रत्येक गोष्ट आपल्याकडे दीर्घकाळ टिकते. आणि यंदाची अक्षय तृतीया वृषभ राशीसाठी घेऊन येत आहे नवीन संधी, मोठे बदल आणि काही महत्त्वाचे इशारे. वृषभ राशीच्या लोकांनो, या काळात तुमच्या राशीवर अनेक मोठ्या ग्रहांचा प्रभाव पडणार आहे. गुरु तुमच्या भाग्यावर परिणाम करेल, शनी तुमच्या कर्मावर लक्ष ठेवेल, राहू केतू अचानक घडामोडी घडवतील. यामुळे तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक बदलू शकतात. काहींसाठी ही प्रगतीची संधी असेल तर काहींसाठी आव्हानात्मक काळ ठरू शकतो. सावध राहा, ही चूक करू नका. अक्षय तृतीयापासून पुढील काही आठवडे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका. पैशाबाबत मोठे निर्णय घाईघाईत घेऊ नका. नवीन काम सुरू करताना पूर्ण माहिती घ्या, कारण या काळात चुकीचा निर्णय मोठे नुकसान करू शकतो. वृषभ राशीसाठी पैशाच्या बाबतीत हा काळ थोडा सावधगिरीचा आहे. अचानक खर्च वाढू शकतो. जुने कर्ज किंवा देणी परत समोर येऊ शकतात. फसवणुकीची शक्यता सुद्धा आहे. म्हणून गुंतवणूक करण्याआधी दोनदा विचार करा. कुणालाही पैसे देताना सावध राहा. अचानक अनावश्यक खर्च करू नका. या काळात तुमच्या नात्यांमध्ये काही चढ उतार सुद्धा येऊ शकतात. जवळच्या लोकांशी मतभेद होऊ शकतात. गैरसमज वाढू शकतात. पण शांतता आणि संयम हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. वाद टाळा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात. कधी कधी तुम्हाला मनात ताण, गोंधळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते. निर्णय घेणं कठीण होऊ शकतं. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. पण घाबरू नका, हा काळ तात्पुरता आहे. ध्यान करा, सकारात्मक विचार ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. अक्षय तृतीयेपासून जर तुम्ही काही उपाय केले तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. पांढऱ्या वस्तूंचे दान करा. अक्षय तृतीया हा नवीन सुरुवातीचा उत्तम दिवस आहे. नवीन काम सुरू करू शकतात. नवीन योजना तुम्ही आखू शकतात. पण लक्षात ठेवा, घाई नाही, योग्य प्लॅनिंग करा. जर तुम्ही संयम ठेवला तर येणारे महिने, येणारे दिवस तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. वृषभ राशीच्या लोकांनो, हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सावध राहा, योग्य निर्णय घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण अक्षय तृतीयेपासून सुरू होणारा हा काळ तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मार्गदर्शन हवं असेल, पत्रिकेतली दोष जाणून घ्यायचे असतील तर व्हॉट्सॲपवर मेसेज करा. नंबर तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.